थांब. जर आज तू हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याचा विचार करत असशील तर तुला थेट तुझ्या पाठीराखा श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नकोस. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरू शकते. हा स्वामींचा अंतिम इशारा आहे. खचलेल्या लेकरा, उद्याची सकाळ बघण्यापूर्वी हा संदेश पूर्ण ऐक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. हा व्हिडिओ बघितल्यावर तुला नक्कीच मोटिवेशन मिळेल. थांब बघता, कुठे चाललास? जरा श्वास घे आणि शांत हो. हो, तुझ्याशीच बोलतोय मी. विसरलास मला? मी श्री स्वामी समर्थ बोलतोय. खूप दमलास ना रे बाळा. माझी खूप आठवण काढतोस म्हणून मी तुला आता बोलण्यासाठी आलोय. खूप थकलीस ना ग माझी लेकरा. दिवसरात्र एक करून रक्ताचं पाणी करून राबत आहेस. मी सगळं बघतोय. काळजी करू नकोस. आता माझा हात तुझ्यावर आहे. स्वतःच्या सुखाचा विचार न करता केवळ कुटुंबासाठी, मुलाबाळांच्या भविष्यासाठी स्वतःला झिजवत आहेस, हे मी बघितलं आहे. आणि बदल्यात तुला काय मिळते? फक्त मानसिक ताण, चिंता आणि पदरी आलेली निराशा. लोकांचे टोमणे, पाठीत झालेले वार आणि पावलोपावली येणाऱ्या अडचणींचा सामना करून आता तुझा जीव मेटाकुटीला आला असेल, होय ना? तुला समजून घेणारं कोणीच नाही. पण लेकरा, माझ्या बाळा, तू हे कसं विसरलास की तुझ्या मागे हा पाठीराखा अजून जिवंत आहे? बाळा, तुझ्या आयुष्यात आज जे काही वादळ सुरू आहे ना, ते तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेलं नाही, तर तुझ्या आत लपलेली खरी ताकद तुला दाखवण्यासाठी आला आहे. तू मला नेहमी विचारतोस ना, स्वामी, माझ्याच नशिबी एवढं दुःख का? मी कोणाचं काय वाईट केले? अरे वेड्या, सोनं जोपर्यंत आगीत तावून सुखालून निघत नाही तोपर्यंत त्याला खरी चकाकी येत नाही. लोखंडांवर जोपर्यंत घणाचे घाव पडत नाहीत तोपर्यंत त्याला सुंदर आकार येत नाही. आज तुझ्यावर येणाऱ्या अडचणी म्हणजे दुसरे काही नसून तुला अधिक कणखर बनवण्यासाठी मी घेतलेली तुझी परीक्षा आहे. तू घाबरतोस कोणाला? या जगाला, या परिस्थितीला, की उद्याच्या भविष्याला? अरे, ज्याच्या पाठीवर माझा अभयहस्त आहे त्याला या जगात घाबरण्याची काय गरज? ज्या झाडांची मुळं खोलवर रुजलेली असतात ना, त्याला वादळाची भीती नसते. आणि तुझी सगळी मुळं तर माझ्या चरणाशी जोडलेली आहेत. मग हे वादळ तुझं काय वाकडं करणार? तू जर स्वामींचा खरा भक्त असशील तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करशील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहिशील. मला ठाऊक आहे, तुला तुझा विचार करायला वेळच कुठे आहे. तुला चिंता आहे तुझ्या मुलांची, तुझ्या भविष्याची, त्यांच्या शिक्षणांची आणि त्यांच्या आरोग्याची. तू रात्रंदिवस एक करतोयस जेणेकरून तुझ्या मुलांना काही कमी पडू नये. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माझ्या भक्ता, त्या मुलांना या जगात आणणारा मी आहे. त्यांचे भविष्य लिहिणारा मीच आहे. आणि तू फक्त एक निमित्त आहेस. तू तुझा धर्म, तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाड. त्यांच्या भविष्याची चिंता माझ्यावर सोडून दे. जे मुलं माझ्या भक्तांच्या पोटी जन्माला आले आहेत त्यांचे रक्षण करण्याची आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची जिम्मेदारी या स्वामीची आहे. तू स्वतःला एकटा समजून का खचतोस? जेव्हा तुला वाटतं की तू एकटा आहेस तेव्हा डोळे बंद कर आणि छातीवर हात ठेव. तिथे चालू असणाऱ्या प्रत्येक श्वासात तुला माझाच आवाज ऐकू येईल. मी तुझ्यापासून दूर नाहीच आहे बाळा. मी तुझ्या सुखदुःखात, तुझ्या प्रत्येक अश्रूत आणि तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझ्या सोबत उभा आहे. तुला सुद्धा आयुष्यात कधी ना कधी स्वामींचा असा अनुभव आला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक कर आणि कमेंट करून सांग, स्वामी माझ्यासोबतच नेहमी आहेत. सकाळ होते, पूर्व दिशा उजाडते आणि त्यासोबतच सुरू होते तुझी एक न संपणारी पळापळ. घामाच्या धारा गळत, लोकलच्या गर्दीत, ट्रॅफिकच्या कोंडीत स्वतःला ढकलून देत तू फक्त धावतो आहेस. ऑफिसचं टेन्शन, व्यवसायाची मंदी, कर्जाचे हप्ते आणि घराची जबाबदारी, या सगळ्या चक्रव्यूहात तू असा काही अडकला आहेस की तुला स्वतःसाठी 2 मिनिटं शांतपणे श्वास घ्यायलाही मिळत नाही. कधीकधी असं वाटतं ना रे की हे सगळं सोडून कुठेतरी सगळं निघून जावं. कधीकधी रात्री अपरात्री पांघरुणाखाली तोंड लपवून डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात ना तुझ्या. कोणासमोर रडता येत नाही कारण तू घराचा आधार आहेस. तू खचलास तर संपूर्ण घर खचेल या भीतीने तू रोज आतल्या आत जळत आहेस. पण मी हे सगळं पाहतो आहे. थांब बाळा, तुझा तो सुकलेला चेहरा, ते काळजीने भरलेले डोळे आणि ते थकलेले खांदे मला सगळं काही सांगत आहेत. तू माझ्याशीच बोलतोय. किती दिवस झाले तू मनापासून हसला नाहीस. किती रात्र झाल्या तू शांतपणे झोपला नाहीस.
सतत पाठीवर चिंतेचं ओझं घेऊन वावरणं किती कठीण असतं हे मला ठाऊक आहे. तू कोणासमोर तोंड उघडून बोलत नाहीस, पण माझ्यासमोर तुला काही लपवण्याची गरज नाही. मी तुला पिता आहे, तू माऊली आहेस. जगाला वाटत असेल की तू खूप मजबूत आहेस, पण तुझ्या आत चाललेली खळबळ फक्त मलाच माहिती आहे. या जगातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तू स्वतःच्या एकट्यावर जीवावर पेलण्याचा प्रयत्न करतोयस आणि म्हणूनच तू आज एवढा खचला आहेस. पण बाळा, तू हे का विसरतोयस की तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात, तुझ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. जर तुझा माझ्यावर आणि माझ्या या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिही, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना शाप समजू नकोस. हे संकट म्हणजे तुझ्या नशिबाची कोंडी नाही, तर ती एक संधी आहे. जेव्हा एखादा कठीण काळ तुझ्या आयुष्यात येतो तेव्हा तुला कमजोर करण्यासाठी नाही, तर तुला नसांमधील अधिक रक्त तापवण्यासाठी येतो. तू विचार करतोस की देवाने मलाच का निवडले या दुःखासाठी. अरे, जो सर्वात मजबूत सैनिक असतो त्यालाच फ्रंटलाईनवर पाठवत असतात. तू माझा सर्वात लाडका आणि कणखर भक्त आहेस. म्हणूनच मी तुझ्या वाट्याला हा संघर्ष दिला आहे, कारण मला माहिती आहे की तू याहून तालून सुखारून बाहेर पडशील. कोणाच्याही भीती बाळगू नकोस. ही परिस्थिती, हे पैशांचे प्रॉब्लेम, हे लोकांचे टोमणे, ही सगळी वादळ तात्पुरती आहेत. ज्याचा हात थेट माझ्या हातात आहे त्याला जगाच्या कोणत्याही वादळाची भीती बाळगण्याची गरज नाही. घड्याळाचा काटा फिरतो आहे आणि त्या काट्यासोबत तुझे आयुष्यही सातत्याने पळत आहे. रोज सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत तुझा प्रत्येक क्षण एका अनामिक दडपणाखाली जातोय. कधी घराचं भांडं, कधी दुकानाचा गल्ला, कधी हाताखाली लोकांचे पगार, तर कधी डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर. त्यात भर म्हणून कुटुंबाच्या वाढत्या गरजा आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची टांगती तलवार. तू दिवसभर लोकांसमोर हसतोस, कामात स्वतःला व्यस्त ठेवतोस, पण जेव्हा संध्याकाळी घरी परतण्यासाठी एकांत मिळतो तेव्हा आतून पूर्णपणे रिकामा झाल्यासारखा वाटतोस. कधीकधी रात्रीच्या अंधारात गच्चीवर किंवा खिडकीपाशी उभा राहून तू आभाळाकडे बघत विचार करतोस ना, की माझ्याच नशिबाची एवढी फरफट का, की मी प्रामाणिक राहूनही माझ्याच वाट्याला हा रोजचा संघर्ष का. जर तुला हा संदेश ऐकून आतून धीर मिळत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर, स्वामी माझा हात कधीच सोडू नका. थांबा बाळा, जरा डोळे पुस, दीर्घ श्वास घे आणि शांत हो. हो, मी थेट तुझ्याशीच बोलतोय. माझ्या लाडक्या भक्ता, खूप सोसलंच ना रे. खूप वेदना लपवून ठेवल्यास नाही या छातीमध्ये. लोकांचे हसणे, जवळच्या लोकांनी वेळेवर फिरवलेली पाठ आणि पावलोपावली तुझा होणारा अपमान, हे सगळं सहन करून करून आता तुझा स्वाभिमान आणि तुझा धीर खचू लागला आहे. तुला वाटत असेल की या जगात तुझा हात पकडणारं, तुला या संकटातून बाहेर काढणारं कोणीच नाही. पण लेकरा, तू हे कसं विसरलास की जगाचा मालक असलेला तुझा हा पाठीराखा अजून पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात आज जे काही अपयशाचे आणि निराशेचे ढग जमा झाले आहेत ना, ते तुझ्या या सूर्यमावळतीला नेण्यासाठी आलेले नाहीत, तर तुझा खरा प्रकाश जगाला दाखवण्यासाठी आले आहेत. तू नेहमी मला गाभाऱ्यात घेऊन विचारतोस ना, स्वामी मी तर कधी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला हे भोग का. अरे वेड्या, मातीचा घडा जेव्हा चाकावर फिरतो आणि त्याला आगीत भाजले जाते तेव्हाच तो पाणी साठवण्याच्या लायकीचा बनतो. जर आज तुझ्यावर कठीण प्रसंग येत आहेत तर समजून घे की मी तुला भविष्यातील एका खूप मोठ्या यशासाठी तयार करत आहे. तू घाबरतोस कोणाला? या तात्पुरत्या अडचणींना, पैशांच्या चणचणीला, की तुझ्या सोडून गेलेल्या लोकांना? अरे, ज्याच्या पाठीवर या स्वामीचा अभयहस्त आहे त्याचे हे जग काय वाकडं करणार. या कठीण काळातही जर तुला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात. आता मी तुला 3 जिवंत अशी डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व भीती, निराशा आणि थकवा दूर होईल आणि तुझ्या जगण्याची एक नवीन दिव्य ऊर्जा मिळेल. पण ही पुढची 3 उदाहरणे ऐकण्याआधी जर तू स्वामींचा खरा भक्त असशील तर व्हिडिओला लगेच लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पहिले उदाहरण नीट मनापासून ऐक. एका जंगलात खूप जुने आणि अतिशय सुगंधी असे चंदनाचे झाड होते. त्या जंगलात राहणारे इतर वृक्ष आणि वेली नेहमी त्या चंदनाच्या झाडावर जळायचे. ते म्हणायचे, हा चंदनाचा वृक्ष एवढा सुगंधी का आहे? संपूर्ण जंगल याच्या सुवासामुळे ओळखले जाते आणि आम्हाला मात्र कोणी विचारत नाही. एकदा काय झाले, त्या जंगलात राहणाऱ्या काही कीटक आणि वाळवीने त्या चंदनाच्या झाडाला आतून कुरतडायला सुरुवात केली. काही दिवसातच
चंदनाच्या झाडाची खोड आतून पूर्णपणे पोकळी झाली आणि ते झाड खाली कोसळले. इतर झाडे हसू लागली. बघा, संपले याचे अस्तित्व. आता याला कोण विचारणार? पण तिथेच एक लाकूड तोड्या आला. त्याने ते पडलेले चंदनाचे लाकूड उचलले. त्याने ते लाकूड बाजारात नेले. तिथे त्या चंदनाच्या लाकडाला सोन्याच्या भावाने विकले गेले आणि त्या लाकडापासून देवघरातील देवाची अत्यंत सुंदर मूर्ती बनवली गेली. जे इतर वृक्ष हिरवेगार असूनही जंगलातच राहिले आणि शेवटी जळणासाठी वापरले गेले, तिथे चंदनाने मात्र कष्ट सोसून थेट देवाच्या गाभाऱ्यात स्थान मिळवले. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्याची कथाही या चंदनाच्या झाडासारखीच आहे. आज वाईट लोक आणि वाईट परिस्थिती तुला आतून कुरतडत आहे, तुला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण घाबरू नकोस. तू पडला आहेस म्हणून हे जग हसत असले तरी त्यांना माहीत नाही की तुझ्या कष्टाला आणि तुझ्या प्रामाणिकपणाला चंदनाचा सुवास आहे. मी तुला या मातीच्या जंगलातून उचलून थेट यशाच्या गाभाऱ्यात मनाचे स्थान दिल्याशिवाय राहणार नाही. चंदनासारखं प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आता दुसरे उदाहरण आहे. एक तरुण मुलगा डोंगरावर ट्रेकिंग करत असतो. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीच्या वेगाने दिशेने पडू लागतो. दरी खूप खोल होती आणि खाली फक्त तीक्ष्ण दगड होते. त्याने डोळे मिटले आणि मृत्यूची वाट पाहू लागला. पण पडत असताना त्याच्या हात एक काटेरी झुडपाच्या फांदीला लागला आणि ती काटेरी फांदी अत्यंत घट्ट पकडून ठेवली. काट्यांमुळे त्यांच्या हाताला प्रचंड जखमा झाल्या. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो वेदनेने विवळत होता. त्याला वाटले की जर त्याने फांदी सोडली तर तो खाली पडेल आणि मरेल. पण जर तो फांदी तशीच पकडून राहिला तर काट्यांमुळे त्याचा हात कापला जाईल. त्याच्या मनात देवाने प्रार्थना केली, देवा, मला या वेदनेतून वाचव. आणि अचानक त्याला दरीच्या खालून एका माणसाचा आवाज आला. खाली एक रक्षक दोरी घेऊन उभा होता आणि त्याने त्या मुलाला आवाज दिला, बाळा, तू घाबरू नकोस. खाली दोरीचा पाळणा तयार आहे. तू फक्त ती काटेरी फांदी सोडून दे. मी तुला सुखरूप झेलून घेईन. मुलाने काट्याची भिंती न बाळगता फांदी सोडली आणि तो सुखरूप वाचला. लेकरा, आज तू सुद्धा आयुष्यात काही कडू आठवणी आणि वाईट प्रसंग आणि चिंतेची काटेरी फांदी घट्ट पकडून उभा आहेस. ती फांदी तुला सतत टोचते आहे, तुला मानसिक वेदना देत आहे. तरीही तू ती काही सोडत नाहीस, कारण तुला भीती वाटते की पुढे काय होईल. पण मी तुला वरून सांगतोय, माझ्या लेकरा, ती चिंतेची आणि अस्वस्थतेची फांदी आता सोडून दे. खाली तुला सावरण्यासाठी मी माझे दोन्ही हात पसरून उभा आहे. तुझा हा संपूर्ण भार माझ्यावर टाकून दे. संकटाच्या दरीतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वामींच्या हातात आपला हात देण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी मला सांभाळून घ्या. आता तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. एक मोठा शिल्पकार होता. तो एका मंदिरात मूर्ती घडवत असताना एका लहान मुलाने त्याला विचारले, काका, तुम्ही एवढी सुंदर मूर्ती कशी घडवता? तुमच्या हातात काही जादू आहे का? शिल्पकाराने हसून उत्तर दिले, बाळा, माझ्या हातात कोणती जादू नाही. या दगडामध्ये आधीपासूनच एक सुंदर मूर्ती लपलेली असते. मी फक्त माझ्या हातोड्याने आणि छनीने त्या दगडावरचे जे नको असलेले आणि फालतू भाग आहेत ते कापून बाजूला काढतो. दगडातला फालतू भाग काढला की आतली सुंदर मूर्ती आपोआप प्रकट होते. माझ्या लेकरा, आज तुझ्या आयुष्यात जे दुःख, जे कष्ट आणि मानसिक वेदना येत आहेत ना, ते तुला संपवण्यासाठी आलेले नाहीत. ते म्हणजे माझ्या हातातील छनी हातोड्याचे घाव आहेत. तुझ्या मनातील अहंकार, तुझा आळस आणि तुझी भीती आणि तुझा अविश्वास, हे जे नको असलेले भाग आहेत ना, ते काढून टाकण्यासाठी मी हे घाव घालत आहे. ज्या दिवशी हे अनावश्यक भाग निघून जातील त्या दिवशी तुझ्या रूपाने एक अत्यंत तेजस्वी आणि कर्तृत्ववान माणूस या जगासमोर उभा राहील. त्यामुळे या कष्टांना, घावांना घाबरू नकोस. चल, उठ आता. गळपटून बसू नकोस. डोळे पुस आणि स्वतःच्या पायावर ठामपणे उभा राहा. परिस्थितीने तुला कितीही वेळा पाडले असले तरी पुन्हा उठून उभे राहण्याची जिद्द तुझ्या रक्तामध्ये आहे. अपयशाच्या भीतीने पळून जाणारा तू नाहीस. संकटांची फांदी फाडून पुढे जाण्याची ताकद मी तुला दिली आहे. तुझ्या नशिबाची पुस्तके जरी आज कोरी वाटत असली तरी त्यावर यशाचा सुवर्ण इतिहास लिहिण्याचे सामर्थ्य माझ्या या एका आशीर्वादात आहे. पण त्यासाठी तुझ्या या स्वामींवर अखंड विश्वास असायला हवा. जर तुला मनापासून वाटत असेल की स्वामींनी या हातोड्याची घावातून तुला एक सुंदर मूर्ती बनवावं, तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्यावर कृपा राहू द्या. जगाची काळजी करणे सोडून दे. जग फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. आज ते तुझ्या परिस्थितीवर हसत आहेत, त्यांना हसू दे. त्यांचे हे हसणेच तुझ्या यशाचा सर्वात मार्ग बनेल. कष्टाशिवाय मिळणारे यश जास्त काळ टिकत नाही, पण तू घेतलेल्या प्रत्येक कष्टाचा हिशोब माझ्याकडे लिहिला गेलेला आहे.
तुझ्या घामाचा प्रत्येक थेंबाचे रूपांतर मी भाग्याच्या मौल्यात केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. तू प्रामाणिकपणे काम करत राहा. फळाची चिंता करू नकोस. जेव्हा योग्य वेळ येईल ना, तेव्हा मी तुला असं काही देईन ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. लक्षात ठेवले करा, या अथांग विश्वात कोणतीच रात्र अशी नाही ज्याच्या नशिबी सकाळ झालेली नाही. आजचे हे दुःख, हा मानसिक ताण कायमचा नाही. हा कठीण काळसुद्धा निघून जाईल. जेव्हा तुला खूप अस्वस्थ वाटेल, जेव्हा वाटेल की आता धीर सुटत चालला आहे, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि माझा हा महामंत्र श्वासाश्वासात जपायला सुरुवात कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत बाळा, हे या ब्रह्मांडाच्या मालकाचे तुला दिलेले वचन आहे. मी जेव्हा तुझ्या पाठीशी उभा असतो ना, तेव्हा काळाचीही ताकद नसते की तो तुझा केसही वाकडा करू शकेल. तुझ्या मनातली प्रत्येक चिंता, तुझ्या पाठीवरचं हे सगळं ओझं आत्ता माझ्या चरणावर आणून अर्पण कर आणि हलक्या मनाने, एका नव्या उत्साहाने उद्याच्या दिवसाला सामोरे जा. मी कालही तुझ्या सोबत होतो आणि आजही तुझ्या सोबत आहे आणि अनंत काळापर्यंत तुझ्या सोबतच राहीन. तुला जर स्वामींचा असा चमत्कारिक अनुभव कधी आला असेल, तर तुला मनापासून वाटत असेल की स्वामींनी नेहमी तुझ्यासोबत राहावं, तर या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्याशी बरोबर आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.